काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा रुग्णसेवक बाबा मिस्त्री यांनी काल शुक्रवारपासून गावभेटी दौऱ्यास सुरुवात केली। दौऱ्याची सुरुवात गुंजेगाव येथून सुरुवात करण्यात आली। सध्या गुंजेगावचे ग्रामदैवत मशीदमा यात्रेस गुरुवारपासून सुरुवात झाली असून शुक्रवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास गुंजेगाव येथे काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा रुग्णसेवक व बाबा मिस्त्री यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले। त्यानंतर माजी नगरसेवक तथा रुग्णसेवक बाबा मिस्त्री यांनी गुंजेगावचे ग्रामदैवत मशीदमाचे दर्शन घेतले। त्यानंतर माजी नगरसेवक तथा रुग्णसेवक बाबा मिस्त्री यांनी मशीदमा यात्रेत कमिटीकडून यथोचित सत्कार करण्यात आला। त्यानंतर गुंजेगाव येथील ग्रामस्थ मंडळीकडून ग्रामपंचायत कार्यालय येथे त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। तसेच गुंजेगाव येथील सबुंदी नगर येथील माजी नगरसेवक तथा रुग्णसेवक बाबा मिस्त्री यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सांस्कृतिक क्रीडा सबुंदी नगर गुंजेगाव या मंडळाकडून माजी नगरसेवक तथा रुग्णसेवक बाबा मिस्त्री यांचे यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला। त्यानंतर अकोले मंद्रुप व उद्योजक तथा सरपंच रमेश आसपे यांच्या निवासस्थानी जाऊन बाबा मिस्त्री यांनी त्यांची भेट घेतली। त्यानंतर उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथे श्री संतश्रेष्ठ बाळूमामाचे दर्शन घेतले। यावेळी संतश्रेष्ठ बाळूमामा मंदिराचे ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्रीराम बापू पाटील यांच्या हस्ते बाळूमामाची घोंगडी श्रीफळ शाल देऊन सत्कार करण्यात आला। काँग्रेसचे श्री नेते माजी नगरसेवक तथा रुग्णसेवक बाबा मिस्त्री यांना गुंजेगावसह अकोले मंद्रुप व बेलाटी ग्रामस्थांकडून काँग्रेस पक्षाकडून दक्षिण सोलापूर मतदारसंघातून आपणच निवडणूक लढवावी अशी आग्रहाची विनंती शेवटी कार्यकर्त्यांनी केली। यात्रेनिमित्त या ठिकाणी आम्ही आलो दर्शन करण्यासाठी। इथं बघितलं असं वाटलं की खरंच एक भारतामध्ये राष्ट्रीय एकात्मता कुठं आहे तर गुंजेगावमध्ये असं मला वाटतं आहे। कारण इथं बघितलं की सर्व मुस्लिमपेक्षा हिंदू धर्म जास्त मानतात इथं। तर हे देवस्थान आहे, सर्व धर्माचे लोक या ठिकाणी येतात, अतिशय आनंद उत्सवाने सण साजरा करतात। सगळे लोक आपल्या दर्शन घेतात। मला बघून अतिशय आनंद वाटला। अशीच गुंजेगावसारखी परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हावं अशी मी अपेक्षा करतो। मशीदमाला मी साखर लागतो की बाबा तुम्ही असंच महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य राहावा अशी मी त्यांना आज दुआ मागतो। कारण कसं माहिती आहे का, आज देशामध्ये जे चाललेलं आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, परंतु आज इथं बघितले असं वाटतं आहे की कुठंच आपल्याला आता जातीवाद दिसत नाही। सर्व धर्माचे लोक एका ठिकाणी येतात, एका ठिकाणी गुण्यागोविंदाने आपला साजरा करतात। अतिशय आनंद वाटतो। या ठिकाणी मी आम्हाला तेच म्हणलो
गुंजगावला बघितली अतिशय आनंद वाटतोय. माझी यात्रा निमित्त यायचा पहिल्याच वेळ आहे. अनेक वेळा आलो मी, परंतु ह्या ठिकाणचे अनेक वेळा इलेक्शनच्या प्रचाराला आलो, परंतु आज मी यात्रामध्ये निमित्त आल्यानंतर असे आनंद वाटला मला. खरोखरच या ठिकाणी मुस्लिमचे 2-4 घरं हजर होते. बाकी सर्व इथं आमचे मराठा धर्म आहे, धनगर धर्म आहे, सगळ्या धर्माचे लोक आहे, दलित बंधू आहेत, सगळ्या हे सगळे मिळून ह्या मशिदीमा देवाचा जे नवशिदीमाचा उरूस साजरा करतात. ह्यापेक्षा मोठी गोष्ट कुठे मला सांगा. यासाठी मी ह्या सर्व गावकरी लोकांना मनापासून शुभेच्छा देतो की असंच तुम्ही कायमस्वरूपी राहा, कारण हा मशिदीमाचा 300 वर्षाचा इतिहास आहे. हे इतिहास असाच चालूच राहावा, सगळे मिळून असंच कार्य करावं अशी मला शुभेच्छा देतो. अजून मी सर्व गावकऱ्यांना, अजून संपूर्ण सोलापूर शहर जिल्ह्यातील लोकांना या मशिदीमाच्या उरूस निमित्त शुभेच्छा देतो.